नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50%ची चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलशन चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलशनच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50%ची चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलशन चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलशनच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50%ची चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे जास्त। चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50%ची चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे जास्त। चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78,00,000 रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 रुपये कमवलेले आहे जास्त। चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78,00,000 रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 रुपये कमवलेले आहे जास्त। चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50%ची चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलशन चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलशनच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे जास्त। चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50%ची चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलशन चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलशनच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे जास्त। चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50%ची चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलशन चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलशनच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे जास्त। चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50%ची चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलशन चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलशनच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे जास्त। चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार
होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे,
ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50% चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5,41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलखंड चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलखंडच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5,78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5,41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1,41 लाख रुपये कमवलेले आहे। जास्त चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे,
ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या 24व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे। हा चित्रपट 2025 मधला दुसरा क्रमांकावरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे आणि 24व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली आहे। 24व्या दिवशी भरत जाधव अभिनीत चित्रपटाने दिवसानुसार या चित्रपटाने 24व्या दिवशी 12 लाखाची कमाई केलेली आहे। चित्रपटाने मागील दिवशी म्हणजे 23व्या दिवशी या चित्रपटाने 8 लाखाची कमाई केली होती, तर ही सुमारे 50%ची चांगली वाढ झालेली आहे। चित्रपटाने एकूण भारतात कलेक्शन आतापर्यंत 5 कोटी 41 लाखाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट 6 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे। एवढेच नाही तर आता थांबायचं नाही हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपटापासून फक्त 37 लाखाच्या अंतरावर आहे। आपण सई तामलकर अभिनीत गुलशन चित्रपटाबद्दल बोलत आहोत। उलट गुलशनच्या सध्याच्या भारतामधील एकूण कमाईचा आकडा 5 कोटी 78 लाख रुपये झालेले आहे। भरत जाधव अभिनीत हा चित्रपट महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला मागे टाकतो का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। आता थांबायचं नाही अलीकडे त्याचे संपूर्ण बजेट वसूल झालेले आहे। या चित्रपटाचे बजेट 4 कोटी आहे आणि या चित्रपटाने 5 कोटी 41 लाखाची कमाई केलेली आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने बजेट वसूल करून 1 कोटी 41 लाख रुपये कमवलेले आहे जास्त। चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आता थांबायचं नाही हा चित्रपट शिवराज वाचल यांनी दिग्दर्शन केलेले आहे। यात सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर यांची मुख्य भूमिका आहे। सारांश असा आहे की मुंबईतील स्वच्छता विभागातील कामगारांच्या खऱ्या कथेवर आधारित सरकारी अधिकारी सफाई कामगारांना नोकरीबद्दल मूलभूत शिक्षण पात्रता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधार होण्यास मदत होईल।